इनू सोनार नावाचा एक कारागीर राहत होता. कामात तो कुशल होता, पण मनात कायम असमाधान. मी एवढं कष्ट करतो तरी प्रगती का होत नाही, असा प्रश्न त्याला सतावत असे. तरी रोज सकाळी तो एकच मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. एक दिवस स्वामी समर्थ गावात आले. लोकांची गर्दी झाली. गणूही दर्शनासाठी गेला. स्वामींनी अचानक त्याला हाक मारली, अरे गणू, हात स्वच्छ ठेव, मन स्वच्छ ठेव. हे बोल ऐकून गणू गोंधळला, पण त्याला जाणवलं, स्वामी काहीतरी सुचवत आहेत. त्या दिवसापासून गणूने ठरवलं, कामात कोणतीही फसवणूक नाही, वजनात कपट नाही, नफ्याचा लोभ नाही. काही दिवस गेले. एकदा एका श्रीमंत व्यापाऱ्याने मोठी ऑर्डर दिली. प्रामाणिकपणामुळे त्याच्यावर विश्वास बसला आणि काम वाढत गेलं. काही महिन्यात गणूचं नाव गावोगावी झालं. संपत्ती आली, पण त्याहून मोठं समाधान आलं. पुन्हा एकदा स्वामींच्या दर्शनाला गेल्यावर स्वामी हसत म्हणाले, मी तुला सोनं दिलं नाही, पण सोन्यासारखं मन दिलं. तेव्हा गणूला उमगलं, स्वामी समर्थ बाहेरची संपत्ती नाही, तर आतली शुद्धता देतात. शिकवणं: प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ योग्य वेळेला योग्य फळ देतात.